नागपूर येथे संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन संपन्न. हजारोच्या संख्येने विश्व महासंमेलनाला शिंपी समाज बांधवांची उपस्थिती. नागपूर येथे रेशीमबाग मैदानावर वरील आयोजित करण्यात आलेल्या संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व संमेलनाला देश विदेशातील शिंपी समाज बांधवांनी आपली उपस्थिती दर्शवली. संत नामदेव महाराजांनी सामाजिक एकात्मतेचा संदेश देत समाजात एकी निर्माण व्हावी असा विचार मांडला, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. रेशीमबाग मैदानावरील राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनाचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या विश्व महासंमेलनात केंद्रीय मंत्री गडकरी यांना संत नामदेव महाराज विश्व पुरस्कार प्रदान करण्यात आला. या भव्य कार्यक्रमाला संत नामदेव महाराजांचे वंशज हरिभक्त पारायण श्री विठ्ठल महाराज, श्री देवनाथ मठाचे पीठाधीश्वर जितेंद्रनाथ महाराज, सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज, अभिनेते गोविंद नामदेव, मुख्य संयोजक ईश्वर धिरडे, भास्कर टोंपे, अनंत जागजोड यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गडकरी म्हणाले, संत महाराजांच्या राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन नागपुरात होत आहे. यांचा मला आनंद आहे. संत नामदेव महाराज यांचे संपूर्ण देशात समाज प्रबोधनाचे कार्य केले. नामदेव महाराजांनी विषमता दूर होऊन समाजात एकी निर्माण व्हावी असा संदेश दिला. त्यांच्या विचारांनी अनेकांचे जीवन बदलले असे यावेळी गडकरी यांनी म्हणाले. या कार्यक्रमातील येणाऱ्या संपूर्ण राज्यातील शिंपी समाज बांधवांची अतिशय व्यवस्थितपणे जिल्हा समितीचे अध्यक्ष अवी ताटे, सुदामा गचके व इतर पदाधिकाऱ्यांनी व्यवस्था केली.